पासून ओबीसींची महारॅली देखील या ठिकाणी बीडमधून निघणार आहे। मराठांनंतर आता ओबीसी हे आक्रमक झालेत, काय सांगणार? आता जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये रॅली पण निघणार आहे आणि मला तरी असं वाटतं की ओबीसींनी असं काही म्हटलं नाही की मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी सर्टिफिकेट देऊ नये, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना द्याव्यात, पण ओबीसींमध्ये जे रिजर्वेशन आहे ते कमी करू नये एवढीच अपेक्षा आहे। हो, गणेश नाईकांनी जो जनता दरबार भरवला आता मुंबईत, त्याच्याविरुद्ध शिंदे गटाच्याच पदाधिकाऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे। मला काही माहीत नाही ते। जिल्ह्यामध्ये ढगफुटी पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे, अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे, एकूण जिल्ह्याची काय परिस्थिती आहे? काल मी पूर्ण दिवसभर आणि म्हणजे सकाळी 8 वाजेपासून रात्री 10 पर्यंत दौरे केले आणि त्याच्यामध्ये जवळपास 25 गावांना मी भेटी दिल्या। भयानक स्थिती आहे, जवळपास 500-700 गुरं म्हशी सगळं वाहून गेलेले आहेत, बकऱ्या कोंबड्या, शेती खरडून गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला असं म्हणणं आहे की खरडून गेलेल्याकरता या ठिकाणी शासनाने वेगळी मदत करावी, सरसकट ज्या एरियामध्ये पाऊस पडला आहे त्यांचा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही मागणी कॅबिनेटमध्ये करणार आहोत आणि शेतकऱ्यांकरता वेगळं पॅकेज द्यावं अशी मागणी करणार आहोत। पण तातडीने मदतीची गरज आहे, तातडीची मदत सुरू झालेली आहे। काल कलेक्टर महोदयांपासून तर आमच्यापासून सगळ्यांनी त्यांना मदत पाठवलेली आहे। त्यांना जेवणाचा विषय असेल, किराणा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, रेड क्रॉससुद्धा काल मैदानामध्ये होती, त्यामुळे पूर्वरत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो। मागण्यासाठी आंदोलन केलं तर हे बघा, कावड्याचं बसणं डांगीचं मोडणं असा प्रकार आहे। आता ऑलरेडी 28 तारखेच्या आत आम्ही जे मंडळ दुष्काळी होणार आहे अतिवृष्टीमध्ये आहे ते डिक्लेअरच करणार होतो। मग काही लोकांना माहिती मिळाली तिथून की असं होणार आहे, म्हणून त्यांनी तो मोर्चाचं आयोजन केलं उन्मेष पाटलांनी आणि त्यांना असं वाटलं की मग आता आम्ही आंदोलन केलं, उद्या डिक्लेअर झालं तर मग आम्ही केलं। म्हणजे जेव्हा खासदार होते तेव्हा काहीच केलं नाही, गिरणा परिक्रमा काढली, पाणी कुठे गेलं माहीत नाही, एवढंच काम त्यांचं आहे। यावं, स्वागत आहे, चहा पाजू। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली। आंदोलन करणाऱ्यांवर बच्चू कडू यांच्यासाठी गेट ढकलून। हे बघा, शेवटी कलेक्टर ह्या दंडाधिकारी असतात आणि दंडाधिकारीच्या कार्यालयामध्ये जाऊन अशा पद्धतीने उस्तावस्ती करणं चुकीचं आहे। पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे, मी काही पाहिलं नाही आहे आणि वक्तव्य करत असताना माझ्या सकट सगळ्यांनी पथ्य पाळले पाहिजे असा विचार आमचा सगळ्यांचा असतो आणि कोणाचं मन दुखवेल असं वक्तव्य करण्यात अर्थ नाही आहे। शेवटी शरद पवार असतील किंवा मोदीजी असतील, मोठे जे नेते आहेत त्यांच्यावर वक्तव्य करत असताना प्रत्येकाने सांभाळावं अशी अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।